नमस्कार, मी चंद्रकांत सूर्यवंशी। दैनिक जनमनतक या दैनिकाचा एक मुख्य संपादक आहे। काल जो माझ्यासोबत रेणापूर शहरामध्ये जो प्रकार घडला, ज्या कर्मचाऱ्यांनी माझ्यासोबत आरेरावीची भाषा करत तू कोण कुठला, तुझा बघून घेतो, तुझ्यासारखे 100-200 वाले पत्रकार मी रोज सांभाळतो असं म्हणणारा तलाठी नेमका कोण हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलोय। आपण मुद्दा थोडक्यात समजून घ्या की मी अनेक दिवसापासून रेणापूर सर्कल जे तहसील सर्कल आहे त्या ठिकाणी जे तलाठी आहेत त्या तलाट्यांनी रेणापूर शहरातच म्हणजे तहसीलपासून काही पावलावरती त्यांनी आपले जी खाजगी दुकानं आहेत, खाजगी तलाठी सज्ज आहेत त्यांनी थाटलेत भाड्याने घेऊन। त्या ठिकाणी गेलो असता मी काल रितसर 6 तारखेला तहसील कार्यालयामध्ये त्या संदर्भातील तक्रारी दाखल केली। त्या संदर्भामध्ये तहसीलदारांशी मी बोललो आणि त्यानंतर या सगळ्या घडामोडीचा वार्तांकन करण्यासाठी मी रेणापूर तहसील च्या अंतर्गत येणारे सर्कलमध्ये येणारे जी की रेणापूर शहरातच ज्यांनी की सज्ज थाटलेत त्या ठिकाणी मला स्टोरी शूट करायची होती म्हणून मी प्रत्येक सज्जावरती गेलो। त्या प्रत्येक सज्जावरती त्यांचं शूटिंग घेतलं, त्यांना विचारणा करत होतो। त्यामध्येच रेणापूरपासून सरकारी दवाखान्याच्या बाजूलाच एक सज्जा आहे, तिथं 4 सज्जा आहेत। त्या 4 सज्जापैकी एका सज्जावरती गेलो होतो। तिथं कामखेडा सज्जाचे शिंगाडे म्हणून एक तलाठी आहेत, त्यांच्यापाशी गेलो तर त्यांनी ज्या पद्धतीनं मला वागणूक दिली, तू हो बाहेर, तुझ्यासारखे मी 100 पत्रकार बघितलेत आणि तुझ्यासारखे तर 100-200 वाले मी 10 पत्रकार रोज सांभाळतो असं म्हणत मला धक्के देत त्यांच्या ऑफिसच्या बाहेर काढलं। माझा काय गुन्हा होता? माझा गुन्हा हाच होता की तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना तुम्हाला दिलेल्या शासनाच्या नियमानुसार तुम्ही सज्जावरती राहून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, त्यांना सेवा दिली पाहिजेत, हाच आग्रह होता। अनेक बातम्याही केल्यात। याच बाबतीतला जिल्हाधिकाऱ्यांना मी प्रश्न देखील काही दिवसापूर्वी विचारला होता। मात्र असे जे दादागिरी भाईगिरी करणारे तलाठी आहेत यांच्यावरती बरदास्त कुणाचा आहे? एका प्रकारे अलीकडेच पाहिलं तर एका माननीय मंत्र्यांनी पत्रकारांना धाब्यावर बसवण्याची भाषा केली आणि या सन्माननीय जे तलाठी आहेत, दादा म्हणूत आपण त्यांना, ते रेणापूर सर्कलचे दादा, गुंड, भाईगिरी करणारे जे तलाठी आहेत शिंगाडे म्हणून, त्यांनी ज्या पद्धतीने माझ्यासोबत वर्तणूक केली, एखादा वृत्तपत्राच्या संपादकासोबत ज्यांनी वर्तन केले त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना मी संविधानिक आणि कायद्याने त्याचं उत्तर देण्याचाही प्रयत्न करणार आहे। ज्या माझ्या पत्रकार पेशाला, ज्या माझ्या पत्रकारितेला ज्या पद्धतीनं 4 चौघात त्यांनी बदनाम केलंय त्याचं उत्तर त्यांना त्याच पद्धतीनं प्रत्युत्तरात मी दिलं जाणार आहे, याचाही मी प्रयत्न करणार आहे। तशी तक्रार ही जिल्हाधिकारी यांच्याकडे मी रितसर दाखल केलेली आहे आणि त्या तलाठ्यावरती, त्या गुंड तलाठ्यावरती, त्या बाहीगिरी करणाऱ्या तलाठ्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्याला बडतर्फ करण्याची मागणी मी त्याला जिल्हाधिकारी यांच्याकडे करतोय। जर ही मागणी माझी 10 दिवसात मान्य नाही झाली किंवा जर त्या तलाठ्यावरती कारवाई झालीच नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्या पत्रकार पेशाला अपमानित केलं किंवा माझ्या ज्या पत्रकारितेला 4 चौघामध्ये त्याची बदनामी केली, धक्के देत ज्या तुमच्या प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी तलाठ्यांनी मला अपमानित केलं, धक्के देत बाहेर काढलं, त्या कर्मचाऱ्यावर जर त्यांनी कारवाई काही केलीच नाही तर मी रितसर पद्धतीनं आणि कायद्याच्या संविधानिक चौकटीत राहून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर अमर उपोषणासाठी बसणार आहे। हे इशारा नाही तर एक ज्या माझ्या पत्रकार पेशाला बदनामित केलं, अपमानित केलं त्याला न्याय मिळवण्यासाठी। मित्रांनो, मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो, हा व्हिडिओ बघा। हा व्हिडिओ आहे तो शिंगाडे तलाठ्यांचा। ज्या पद्धतीनं उर्मिटपणाची भाषा, ज्या पद्धतीनं आरेरावीची भाषा, तुझ्यासारखे 100 पत्रकार बघतो, तुझ्यासारखे 10-15 पत्रकार मी 100-200 वाले तर असेच सांभाळतो हा म्हणणारा तलाठी नेमका याचा धंदा तरी काय? ते तलाठी शासनाचे आहेत की कुठं भाईगिरी की दादागिरी की गुंडगिरी करतात असे ह्यांचं वर्तन होतं। तोंडामध्ये सुपारी तुम्ही पाहताय, सुपारी चगळत चगळत माझ्याशी, त्यांना मी नाव विचारलं, नाव सांगायचीही त्यांची तयारी नाही।
मित्रांनो, कालपासून माझ्या मनामध्ये खदखद होती की अशा या तलाठ्यावरती आता तुम्ही विचार करा की तुमच्याच गावातला तलाठी तुमच्या सज्जावरती येतो का? त्या ठिकाणी अनेक नागरिकही आले होते. मी नागरिकांना त्यांच्याकडनं त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र जे नागरिक त्यांच्या सहीसाठी आपल्या गावातून इथं आले होते त्यांना त्यांनी डोळ्यांनी दापत किंवा त्यांच्यावरती दडप आणत, तुम्ही बोलू नका, तुम्ही सांगू नका, आम्ही रोज येतो म्हणून सांगा, अशी भाषा ते करत होते. माननीय तहसीलदार मॅडम आणि सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम, आता तुम्ही या सगळ्या प्रकरणावरती कशा पद्धतीनं पाहता? तुम्हाला पुरावे हवेत तर मी तुम्हाला व्हिडिओ फुटेज माझ्या ह्या बातमीमध्ये टाकतोय, नक्की बघा. आणि जर हे होतच नसेल तर रेणापूर शहरातले, रेणापूर तहसील सर्कलमध्ये येणारे जेवढे तलाठी सज्जे आहेत ते तलाठी सज्जे तहसीलमध्येच निर्माण करा, जेणेकरून नागरिकाला त्याची सोय होईल. इतरेतर गल्लीबोळामध्ये तुमचे सज्जे थाटून गावात न जाण्यापेक्षा गल्लीबोळामध्ये जे सज्जे थाटले त्याला शोधण्यासाठी शेतकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा, नागरिकांचा, वृद्धांचा दिवस वाया जातोय. एकतर किशाला झळ लागते. आता या सगळ्या गोष्टीवरती जिल्हाधिकारी मॅडमनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा करतोय. आणि जर नाही निर्णय घेतला तर संविधानिक आणि कायद्याच्या चौकटीत राहून मला माझ्या न्यायाच्या हक्कासाठी आणि माझ्या पत्रकारी पेशाला बदनाम केलेल्या त्या उर्मट कर्मचाऱ्याला, मुजोर कर्मचाऱ्याला त्याला त्याची शिक्षा मिळावी यासाठी मी आपल्या कार्यालयासमोर काही दिवसात आमरण उपोषण करणार आहे. याची दखल देखील घ्यावी. हा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे. ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आम्ही पत्रकार सर्वसामान्यांसाठी, सर्वसामान्यांचा आवाज बनवण्यासाठी पुढे येत असतो. तलाठी सज्जा तुमच्या गावात व्हावा किंवा माझ्या गावात व्हावा हा माझा काही स्वार्थाचा भाग नाही, हा सर्वसामान्यांचा भाग आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि निर्भीड, निष्पक्ष आणि अतिशय रोखठोक बातमी मांडणाऱ्या लढवया पत्रकाराला जर अशा पद्धतीने मुस्कटदाबी केली जात असेल तर ही मी माझ्या पद्धतीनं सांगतो की ही केवळ लढवया पत्रकाराची आणि एका लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचं मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू झालाय का? यांना जाब कोणी विचारायचा? यांना जो शासनाचा पगार मिळतो तो शासनाचा पगार नाही तर सर्वसामान्यांच्या खिशातून त्याचा रुपया जाऊन त्यांचा पगार मिळतो. हे शासनाचे सेवक आहेत, त्याचबरोबर नागरिकांचे देखील सेवक आहेत. या मुजोर तलाट्यावरती लवकरात लवकर कारवाई करा अशीच मागणी करतोय. धन्यवाद.